मुळात सन्मान राखला जातो का हाही प्रश्न आहे. तुमच्याकडे तर फायनान्स मिनिस्टर आहे, अर्थ राज्यमंत्री आहात तुम्ही. आणि मागच्या वेळेला तुमच्या पक्षाची सगळ्यात मोठी नाराजी होती की अर्थमंत्री स्वतःच्याच कमरेला चाव्या लावून फिरतात, त्यांच्याच नेत्यांना पैसे देतात, आमदारांना आमच्या नेत्यांना पैसाच मिळत नाही. आता त्यांचं मंत्रालय तुमच्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे, पण तुम्हाला चावी मिळते कधी कधी तिजोरीची? कसं आहे की उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती बरं. आणि आजची परिस्थिती, विशेष करून 2022च्या सत्तांतरानंतरची स्थिती, याच्यात बदल झालेला आहे. आपल्याला मला सांगण्याची गरज नाही की उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयातच येत नव्हते. बरं. 2-2.25 वर्षात, 2.5 वर्षात त्यांचं 2-3 व्हिजिट झाल्या. आणि एकदा मी होतो ते मंत्रालयात आलं तर 7 फ्लोअरचे लोक असे वाकून पाहत होते जणू काही बिल क्लिंटन त्या ठिकाणी आलेलं आहे, बरं. कोणी सेलिब्रिटी आला अशा पद्धतीने, जेव्हा की त्यांना रोज येणं दिवसभर बसणं तिथं अपेक्षित होतं. त्या परिस्थितीमध्ये कुठलंही नियंत्रण तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाचं नव्हतं. आणि आज निधी वाटपाचे सूत्र आहे, कुठलंही काम, कुठलंही निधी वाटप करता असताना मागच्या 2.5 वर्षात आणि आता निधी वाटपामध्ये प्रत्येक आमदारांचं एक निधीचं एक सूत्र ठरलं जातं, त्यानुसार निधी वाटप केलं जाते. त्यामुळे तेव्हा सर्वात जास्त बंड मी पुकारला होता, आपल्याला जर आठवत असेल तर. आणि आम्ही सर्व आमदारांनीच मिळून या संदर्भामध्ये, कारण की आमचा कोणी ऐकणारा नव्हता, आमचा कोणी वाली नव्हता, अशी परिस्थिती आमची निर्माण झाली होती. म्हणजे फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची आमच्यासोबत होती, परंतु सत्ता चालवणाऱ्यामध्ये आमचा रोल नव्हता. परंतु 20 जूनला जो उठाव झाला, त्या उठावानंतर जी सरकार आली, त्यानंतर काय झालं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कसा निधी मिळाला हे मला सांगण्याची गरज नाही. याचा अनुभव महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय आमदाराला या ठिकाणी आलेला आहे.